मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, एक मोठी आनंदाची बातमी डीएड व बीएड धारकांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे की शाळा सुरू होण्यापूर्वी 13,000 शिक्षकांची भरती, माध्यमिकच्या 9,000 तर झेडपीच्या 4,000 जागा. अशी मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. जाणून घ्या संपूर्ण माहिती. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील 17,000 माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची 15,000 पदे रिक्त आहेत. आता संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 6,000 शिक्षकांचे 30 एप्रिल पूर्वी समायोजन होणार आहे. त्यानंतर शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली अंतिम करून मे महिन्यात एकाच वेळी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध होतील. माध्यमिक शाळांमधील 9,000 तर जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 4,000 अशी 13,000 शिक्षकांची पदे भरली जातील, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. सध्या खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 15,000, स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये 10,000 पर्यंत पदे रिक्त आहेत. 1 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार झालेल्या संच मान्यतेत पटसंख्येच्या निकषानुसार अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 12 ते 13,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन सुरू आहे. दुसरीकडे तांत्रिक पडताळणी करून पवित्र पोर्टल हे शिक्षक भरतीसाठी तयार ठेवले आहे. त्यावर 1,70,000 उमेदवारांची नोंदणी देखील झालेली आहे. आता समायोजन झाल्यावर बिंदू नामावली अंतिम होईल. मे महिन्यात रिक्त पदांच्या जाहिराती मागवून उमेदवारांना प्राधान्यक्रम सरकारी शाळांमधील भरतीसाठी 100 शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील भरतीसाठी 50 शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल. भरायची संधी मिळेल. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन एका पदासाठी 3 उमेदवार खासगी संस्थांमध्ये मुलाखतीसाठी पाठवले जातील, तर गुणवत्ता यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदे थेट भरले जातील. शिक्षकांना टीईटीचे बंधन कायम. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2024 रोजी इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गातील सर्व शिक्षकांनी सेवानिवृत्तीला 5 वर्ष शिल्लक असलेले वरून 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावी, अन्यथा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात येईल असा आदेश दिला. मात्र संसदेत नव्याने मंजूर झालेल्या विधेयकातून शिक्षकांना दिलासा मिळाल्याची खबर मिळाल्याने सगळेच आनंदात आहेत. परंतु त्या संदर्भातील कोणतेही आदेश पत्र शालेय शिक्षण विभागापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे 21 जून रोजी होणाऱ्या टीईटी साठी सर्व शिक्षकांनी 16 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेले आहे. समायोजनानंतर ठरेल रिक्त पदांची आकडेवारी. मित्रांनो, माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुढील 20 दिवसात समायोजन होईल. त्यानंतर रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम होऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध होतील. माध्यमिक शाळांमधील साधारणतः 8 ते 9,000 पदांची भरती होऊ शकते, पण अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर ती संख्या निश्चित होईल, असे श्रीराम पानझडे, सहाय्यक संचालक सहसंचालक माध्यमिक शिक्षण पुणे यांनी सांगितलेले आहे. भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.